24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ पुरं करतो. नाही आता उद्धव साहेब आलेत आणि म्हणून या गुंडशाहीच्या विरोधात, या झुंडशाहीच्या विरोधात, या 50 खोक्यांच्या विरोधात, या सत्तेच्या उन्मादाच्या विरोधात अनिल नवगणेसारखा एक तरुण उद्धव साहेबांच्या आदेशानुसार उद्याच्या निवडणुकीला उभं राहायची त्यांनी मानसिकता दाखवलेली आहे. उद्याच्या निवडणुकीला उभं राहायचं मानसिकता दाखवलेली आहे. आज माझा मित्र आबा हयात नाही. माझं आव्हान आहे तुम्हाला, माझी विनंती आहे की एका बाजूला हे कोण भरत शेठ काय काय म्हणाला? गद्दार, 50 खोके, भंगार शेठ. हा, हे बरोबर आहे. भंगार शेठ. माझा मुद्दा होता त्यात बोबड्याबद्दल. थोडस उद्धव साहेब आले माझी लीग मागे पुढे झाली त्या बोबड्याबद्दल. कोण बोबड्या? तो तोतला. उद्धव साहेब तुम्ही मला सांगा, याला काय सांगा, याला उलटा टांगा. खरं सांगायला गेलं तर तो काय म्हणाला होता तटकऱ्यांना? हे तटकरे अमुक दिवाळीला आज जातील, तमुक दिवाळीला आज जातील. बोलत होता की नाही बोलत होता? बोलत होता ना. आज त्यांची मुलगी तिथे आमदार आहे. स्वतः त्यांच्या चौकशीमध्ये 5-25 हजार कोटी रुपयाची चौकशी त्यांची झालेली आहे. त्याच्या विरोधात हा अनिल नवगणे उभा राहिलाय. कोणाच्या जीवावर? कोणाच्या जीवावर हिंमत दाखवतोय? ही मुलगी या वयामध्ये आज आबा हयात नसताना हे मगाशी कोणते भंगार शेठ की काय ते म्हणालात, पैशाच्या मस्तीच्या पुढं ही मुलगी उभं राहण्याचं धाडस दाखवते. कोणाच्या जीवावर? तुमच्या जीवावर ना. मग आपण विकलं जायचं पैशाला? नाही ना. आणि म्हणून मगाशी सांगितलं की 23 तारखेला नाशिकमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी जयंतीच्या दिवशी जो गोंधळ झाला, गोंधळांना गोंधळ घातला, संबेल वाजवला आणि उद्धव साहेबांनी उठून सांगितलं बये दार उघड. तेच तुम्हाला विनंती करला म्हणून मी चिपळूणवरून आलोय की ह्यांना पदरात घ्या या दोघांना आणि बये दार उघड असं साकडं घालायला म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आलोय. माझ्या दृष्टीने तुम्ही खऱ्या अर्थानं जगदंबा आहात. माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थानं तुम्ही अंबाबाई आहात. आणि म्हणून या ठिकाणी गीते साहेब ते तर काही कसलेलेच आहेत, त्यांना काही चिंता आहे असं मला काही वाटतच नाही. आणि तुम्हाला माहिती आहे समोर कोण आहे? काळे पैसेवाले आहेत ना, का काळे जादूवाले? ते आहेत. आणि म्हणून या सगळ्यांना पुरं पडावं ह्याच्याकरता म्हणून उद्धव साहेब मगाशी सांगितलं कोकणामध्ये सुरुवात त्यांनी जनसंवाद केलाय. कारण आता सगळ्या शासकीय यंत्रणेवरचा विश्वास हा उद्धव साहेबांचा उडालाय. फक्त विश्वास आहे तो तुमच्यावर आणि तुमच्यावर आहे. बाकी आता कोणावर विश्वास राहिलेला नाही. निवडणूक आयोगावर नाही, राज्यपालावर नाही, विधानसभा अध्यक्षावर, कोणावर नाही. आणि म्हणून या छत्रपतींच्या गादीमध्ये या छत्रपतीने ज्यांचा आजोळ विदर्भ, ज्यांच्या वडिलांचं गाव मराठवाडा, ज्यांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि ज्यांनी शेवटचा श्वास ज्या कोकणावर विश्वासानं कोकणाच्या खांद्यावर विश्वासानं मान देऊन सोडला त्या रायगडमध्ये आज आपण या ठिकाणी उभे आहोत. आणि म्हणून हे भंगार शेठ असतील, नाही तर तिकडे ते आणखीन कोण टेबलावर नाच करणारे नाचे असतील, नाहीतर लोकसभेला उभा राहणारा उद्या ह्यांचा माणूस असेल. या सर्वांचं पाणीपत करा आणि तो कराल हा विश्वास बाळगून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिन्ही सांजेच्या वेळी रायगडाच्या साक्षीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्वागत 194 महाड, 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी करतायत. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्वागत होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा?
साहेब 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 उभे राहतील त्यावेळेला घोषणा द्या. साहेब उभे राहतील त्यावेळेला घोषणा द्या. माणगावमध्ये हा जनसंवाद मेळावा संपन्न होतोय. या मेळाव्याला उपस्थित असलेले आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते आदरणीय सुभाष देसाई, शिवसेना नेते आदरणीय भास्करराव जाधव, विधानसभेतील गटनेते सन्माननीय अजय चौधरी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय उपनेते, सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि या माणगावच्या विराट मेळाव्यात उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अखंड महाराष्ट्रामध्ये जनसंवाद मेळावे घेण्याचा निर्धार जाहीर केला. आपण भाग्यवान आहोत रायगडवासीय. या अखंड महाराष्ट्रात होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याची सुरुवात, शुभारंभ हा आपल्या रायगडमध्ये झालेला आहे. काल पहिली सभा पार पडली पेणला सकाळी 11 वाजता. दुसरी सभा पार पडली, दुसरा मेळावा पार पडला चौल अलिबागला. तिसरा मेळावा सायंकाळी 6 वाजता रोह्याला पार पडला. हे सगळे मेळावे चढत्या क्रमानं झाले आणि कालचा शेवटच्या रोह्याच्या मेळाव्याने ते एक विक्रम प्रस्थापित केला. आज सकाळी पोलादपूरपासून या जनसंवाद मेळाव्याची सुरुवात झाली. पहिला मेळावा पोलादपूरला झाला. माथ्यावरच्या सूर्याला साक्ष ठेवून प्रचंड उत्साहामध्ये, प्रचंड गर्दीमध्ये हा मेळावा संपन्न झाला. दुसरा मेळावा म्हसळ्याला 3 वाजता झाला. उत्स्फूर्त अशा प्रकारची गर्दी होती. जाती धर्म पंथ भेद विसरून हिंदू मुस्लिम सर्व एकवटले होते आणि प्रचंड उत्साहामध्ये आजचा दुसरा मेळावा सुद्धा संपन्न झाला. आता या संवाद दौऱ्यातील शेवटचा मेळावा या माणगावमध्ये इथे संपन्न होतोय. हा समारोपाचा मेळावा आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. जरा उजव्या बाजूला गडबड थांबवा उजव्या बाजूची. चार आणि 5 तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्गचा दौरा आहे. उद्या फक्त 1 दिवसाची विश्रांती आहे आणि उद्धव साहेब अखंड महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरणार आहेत. आणि मग जेव्हा उद्धव साहेबांनी हा जनसंवाद दौरा सुरू केला, आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात जनतेबरोबर संवाद साधणार आहेत, कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत. आणि या जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये जनजागृती करण्याचा निर्धार
उद्धव साहेबांनी जाहीर केलेला आहे. साहेब, हा माणगाव हे शहर, माणगाव हा तालुका 2 विधानसभा मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे. हा माणगाव अर्धा तालुका महाड विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. माणगाव शहर आणि अर्धा तालुका हा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. त्यामुळे 2 विधानसभा मतदारसंघामध्ये हा तालुका विभागला गेलेला आहे. आणि म्हणून महाड विधानसभा मतदारसंघातून आपल्या पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी स्नेहल जगतापची उमेदवारी विधानसभेची जाहीर केलेली आहे. आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अनिल नवगणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून आनंद गीतेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे. काल सकाळी जेव्हा पहिला मेळावा संपन्न झाला, काल पहिला मेळावा जेव्हा पेंडला संपन्न झाला, तेव्हा मेळावा होण्यापूर्वी, सुरू होण्यापूर्वी, कारण 11 वाजताचा मेळावा होता, ऊन रखरखलेलं होतं, सूर्य माथ्यावर येत होता, मंडप आपण घातलेला होता. मला सगळ्या नॅशनल मीडियाचे जे होते त्यांनी मला घेरलं आणि जवळजवळ प्रत्येक चॅनलने माझी स्वतंत्र बाईट घेतली. आणि ही स्वतंत्र बाईट घेताना सगळ्यांचा प्रश्न एकच होता. काय प्रश्न होता? तर म्हणाले, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 6 मेळावे घेण्याची गरज का भासली? 6 मेळावे घेण्याची गरज का भासली? आणि त्या पुढचा प्रश्न होता की या मेळाव्यांना लोक येणार आहेत का? गर्दी होणार आहे का? कोण येणार आहे मेळावे ऐकायला? कोण येणार आहे त्यांची भाषणं ऐकायला? ही गर्दी होणार आहे का? मी त्या प्रत्येकाला एकच उत्तर दिलं की तुम्ही आता कॅमेरा घेऊन आलेले आहात, हा मेळावा तुमच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, तुम्ही संपूर्ण हा मेळावा कव्हर करणार आहात. आणि मग जेव्हा हा मेळावा संपन्न होईल, उद्धव साहेबांचं मार्गदर्शन होईल आणि या मार्गदर्शनाने हा जल्लोष ज्या वेळेला पेटेल, तेव्हा तो जल्लोष जो प्रश्न विचारतोय तटकरे, त्याला पाठवण्याचं काम करा. आणि तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल, इतके उत्स्फूर्त मेळावे, उत्स्फूर्त. साहेब, हा निर्णय, हा निर्धार केवळ रायगडच्या जनतेनं नाही, तर हा निर्णय आणि हा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं केलेला आहे. निवडणूक लोकसभेची असो किंवा निवडणूक विधानसभेची असो, महाराष्ट्राचा मतदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच उभा राहणार आहे. हा निश्चितपणे पाठीशी उभा राहणार आहे. आणि म्हणून एक गोष्ट मी सांगितली त्या मेळाव्यात, ती पुन्हा इथं सांगतोय, कारण या महाराष्ट्रानं यापूर्वी कधीही इतकं गलिच्छ आणि नीच राजकारण पाहिलं नाही, कधीही पाहिलं नाही. शिवसेनेला गद्दारी, बंडखोरी नवीन नाही, नवीन नाही. कारण सगळ्यात पहिली बंडखोरी केली होती छगन भुजबळ यांनी, त्यानंतर बंडखोरी केली, गद्दारी केली नारायण राणे यांनी. त्याच वेळेला बंडखोरी करून राज ठाकरे सुद्धा निघून गेले, त्यानंतर गणेश नाईक सुद्धा गेले. परंतु ती बंडखोरी आणि आजची बंडखोरी यातला फरक तुम्हाला मी मुद्दामून सांगतोय की ती बंडखोरी होती, ती बंडखोरी होती, गद्दारी होती, ती वैयक्तिक होती, व्यक्तिगत होती. ती बंडखोरी व्यक्तिगत होती, कुठल्या राजकीय पक्षानं पुरस्कृत केलेली नव्हती. पण आज जी बंडखोरी, गद्दारी झाली आहे, जे 40 आमदार ज्यांनी
ज्या शिवसेनेनं राजकीय जन्म दिला, ज्या मातोश्रीनं राजकीय जन्म दिला, त्या मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं धाडस ज्या 40 गद्दारांनी केलं, ती गद्दारी भारतीय जनता पुरस्कृत गद्दारी आहे ना? ही गद्दारी भारतीय जनता पुरस्कृत गद्दारी आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांनी जे नीच आणि गलिच्छ राजकारण सुरू केलं, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, आणि मग इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण केल्यानंतर कमालीचा तिरस्कार, संताप त्या देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे. आणि त्याच वेळेला ज्या तऱ्हेनं आपल्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं, आणि ज्या क्षणाला उद्धव साहेबांनी वर्षा बंगला सोडला, तेव्हा केवळ शिवसैनिक नाही तर अखंड महाराष्ट्र ढसाढसा रडला. आणि म्हणून एका बाजूला नीच गलिच्छ राजकारण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये कमालीचा तिरस्कार आहे, तर दुसऱ्या बाजूला आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कमालीची सहानुभूती अखंड महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे ना? आणि म्हणून अगदी मुस्लिम समाज सुद्धा जाहीरपणानं आज पाठिंबा देतोय. साहेबांनी हा अनुभव घेतला आपल्या या कोकणात. रोह्याचा मेळावा असेल, मसळ्याचा मेळावा असेल, आज माणगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत. अगदी पोलादपूरला सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते, काल पेणला सुद्धा होते. या अखंड रायगडमधल्या तमाम मुस्लिम समाजानं हा निर्णय घेतलेला आहे साहेब, की पुढची कुठलीही निवडणूक असू द्या, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच राहू, हा निर्धार त्यांनी जाहीर केला. आणि म्हणून साहेब आता जनसंवाद दौऱ्याकरता बाहेर पडलेले आहेत. सुरुवात आपल्या रायगडपासून झालेली आहे आणि यानंतर अखंड महाराष्ट्राचा हा जनसंवाद दौरा होणार आहे. आणि म्हणून साहेबांच्या आणि आपल्यामध्ये अधिक वेळ न घेता मी आज तुम्हा सर्वांच्या वतीनं साहेबांनाच विनंती करतो की साहेब या आणि जनतेशी संवाद साधा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बॅरिस्टर अंतुलेंनंतर ज्यांनी खऱ्या अर्थाने कोकणाचं पालकत्व निभावलं, महाडचा महापूर असेल, चिपळूणचा महापूर असेल, निसर्ग चक्रीवादळ असेल, तोकरे चक्रीवादळ असेल, कोकणाला पुन्हा उभं राहण्याची हिंमत दिली, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ओळख निर्माण केली, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो. बसा बसा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 2 दिवस मी या रायगड जिल्ह्यात फिरतोय आणि मला माहितीच नाही, गीतेसाहेब तुम्ही आता जे बोललात की इथल्या गद्दार खासदारांना प्रश्न पडलाय की उद्धव ठाकरे आता फिरतायत, गर्दी किती जमेल. मला याला काय म्हणायचं ते त्यांनी ठरवायचं. पण या प्रश्नाच्या निमित्ताने मला शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्याची आठवण आली. 1966 शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि 66 सालच्या दसऱ्याला शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची घोषणा केली. अनेक जणांनी त्यांना सांगितलं की असं तुमचा हा वेडेपणा आहे,
शिवाजी पार्क किती मोठं आहे. आम्ही समजू शकतो की तुम्ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला जन्म देता आहात, पण गर्दी किती होईल सांगता येत नाही. नाही गर्दी झाली तर काय होईल. म्हणून तुम्ही एक काम करा, पहिली सभा जी घेताय ना ती दसऱ्याला एका छोट्या हॉलमध्ये घ्या, प्रतिसाद बघू. आणि ती गर्दी झाली तर मग एक छोट्या मैदानात घेऊ आणि असं करत करत मग शिवाजी पार्कवरती घेऊ. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की नाही, मी माझा पहिला दसरा मेळावा शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीनेच घेणार. आणि कळू दे जगाला, एक तर मी तरी मूर्ख आहे किंवा लोक तरी मूर्ख आहेत. आणि तो जो काय मेळावा पार पडला, ओसंडून वाहत होतं शिवाजी पार्क, आणि त्या मेळाव्यानी दाखवून दिलं की ना शिवसेना प्रमुख मूर्ख होते, ना त्यांच्या सभेला आलेली जनता ही मूर्ख होती. दोघंही शहाणी होती. आणि अर्थातच माझ्याही धमन्यात तेच रक्त आहे. जे काय आहे ते खुल्लम खुल्ला, जे आहेत सोबत ते आहेत. अनेक जण मला विचारतात की का हो तुम्ही भगवद्गीता वाचले का. म्हटलं नाही बाबा, ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं नाही. उगाच काहीतरी बोलायचं, म्हणायचं ही माझा काही स्वभाव नाही आहे. पण ते गीता ही भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितली होती. कारण असं म्हणतात, हे सगळं लिहिलेलं आहे की रणांगणामध्ये अर्जुनाची पंचायत झाली. कारण समोर जे कौरव होते ते भाऊ, त्यांच्या सैन्यामध्ये ते होते सगळे आपले आपतेष्ट. मग माझ्या नातेवाईकांच्या विरुद्ध मीच शस्त्र कसं, धनुष्यबाण कसा उचलणार. आणि मला असं वाटतं की त्या गीतेचा जो सारांश आहे तो असाच आहे की धर्माविरुद्ध अधर्म हे जेव्हा युद्ध होतं तेव्हा आपल्या सोबत धर्मासाठी धर्माची बाजू घेऊन जे लढायला उभे असतात ते आपले, आणि अधर्माच्या बाजूने जे आपल्या समोर उभे असतात ते भले नातेवाईक असले तरी ते आपले दुश्मन, त्यांचा वध हा करायलाच पाहिजे. हा त्याचा अर्थ आहे. आणि आता सुद्धा मी जो उभा राहिलो माझ्यासाठी नाहीच आहे. मी जे मग तरी आता आनंद गीते साहेब म्हणाले की साहेब एक मुद्दा राहिला. म्हटलं कोणता. कारण ते कालपासून प्रत्येक सभेत, आता पहिल्या प्रथम ते त्यांच्या लोकसभेची उमेदवारी त्यांनी जाहीर केली, नाही तर प्रत्येक सभेत 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री असतील. अरे नाही थांबा ना, मला तर विचारा ना आधी, मला तर विचारा. मी त्या स्वप्नाने वेडा झालेलो नाही. अनेक लोक खुर्ची स्वप्नात दिसते पण बसता येत नाही म्हणून वेडे होतात. अनेक वेडे असे असतात की आज मंत्री होईन, उद्या मंत्री होईन म्हणून नवीन नवीन जॅकेट घेतात, नवीन नॅपकिन घेतात. हे पालकमंत्री नको म्हणून नाराजी व्यक्त करतात, गद्दारी करतात, आणि पुन्हा त्याच पालकमंत्र्यांची डोक्यावरती घेऊन नॅपकिन पिळत, घाम पुसत फिरावं लागतं त्यांना. तसा मी काय पागल नाहीये. अरे मला तुम्ही खुर्चीवरनं उतरवलं म्हणजे कोणाला उतरवलं. ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमची सगळी घरं भरली, तुम्हाला काय हवं नको तुमचे लाड पुरवले, तुमचे चोचले पुरवले, ते स्वतः बसले तर चालतं. पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा एका अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदावर बसला तर घराणेशाही. आता घराणेशाहीवरती मी पुढे बोलणारच आहे, नाही तर आत्ताच बोलतो. कारण 15-20 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान हे येऊन गेले महाराष्ट्रामध्ये. आता पुन्हा 19 तारखेला येत आहेत. आता हे वाऱ्या करतायत, महाराष्ट्राच्या वाऱ्या. जशी पंढरपूरची वारी असते तसं आता यांना महाराष्ट्र आठवलेलं आहे. पण पंतप्रधान बोलून गेले की आम्हाला घराणेशाही नको आहे. आनंद आहे, मी स्वागत केलं त्यांचं. नेमकं दुसऱ्या दिवशी माझा असाच, मी कुटुंब संवाद म्हणतो, जनसंवाद नाही, कुटुंब संवाद. तुम्ही माझी माणसं, माझ्या कुटुंबातली माणसं आहात. माझा असा कुटुंब संवाद हा कल्याण लोकसभेत होता. आता कल्याण लोकसभेचा खासदार कोण, त्याचे वडील कोण, मोठे गद्दार, हा छोटा गद्दार. मी त्यांना तेच म्हटलं की आता पंतप्रधानांनी सांगायचं की कडवट हिंदुत्ववादी आणि ज्या हिंदू हृदय सम्राटांनी पंतप्रधान मोदींना अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला वाचवलं नसतं, वाजपेयी त्यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, त्यांना त्यावेळेला जर का वाचवलं नसतं तर आज मोदी पंतप्रधानपदी बसले असते. मग ही घराणेशाही तुम्हाला नको, तुमची बाजू घेणारी घराणेशाही नको, तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. मग मी आज तटकऱ्यांना सुद्धा सांगतोय किंवा पंतप्रधानांना सांगतोय, दोघांपैकी एकाने
या घराणेशाहीच्या प्रश्नावरती उत्तर द्यावं, मुद्द्यावरती उत्तर द्यावं. एक तर पंतप्रधानांनी सांगायचं की आता बस झालं तटकरीजी, आता तुम्ही घरी बसा. पंतप्रधान उत्तम मराठी बोलतात. काय चाललंय तुमचं? वडील खासदार, मुलगी पालकमंत्री, बाकीच्या तिचे भाऊ हे सुद्धा आमदार, तुमच्या घरात एकाला सुद्धा मी तिकीट देणार नाही. आता बस झालं, मला घराणेशाही चालणार नाही. आणि नाही तर मोदींना सर्व मानणाऱ्या तटकऱ्यांनी जाहीर करावं की आजपर्यंत आम्ही सगळं भोगलं, खूप खाल्लं, म्हणजे काय म्हणायचं ते, खूप काय कमावलं. आणि आता मोदीजींची एक इच्छा आहे की आता याच्या पुढे घराणेशाही नको, म्हणून मी त्यांच्या इच्छेचा मान ठेवून आजपासून अशी शपथ घेतो की मी स्वतः, माझी मुलगी, माझी मुलं ही राजकारणातून निवृत्त होत आहोत. हे जाहीर करावं त्यांनी. करा ना जाहीर. कोणीतरी एकाने बोला त्याच्यावरती. एक तर पंतप्रधानांनी बोलावं की घराणेशाही चालणार नाही तटकरीजी, तुम्ही तुमचं तट सांभाळत बसा घरी, खूप झालं तुमचं. मग ह्या सगळ्या गोष्टी हे थोतांड कशासाठी करताय? बरं, असं काही नाही आहे की जसं गीतेसाहेब म्हणाले की आता राजकारण गलिच्छ झालेलं आहे. हे मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की राजकारण म्हणजे गजकरण नाही, जेवढं खाजवा तेवढी खास सुटते ती. तशी त्यांचं तसं राजकारण, गजकरण भाजपने करून ठेवलेलं आहे. खाजवत बसलेत आपली नुसती, खाजवत बसलेत, खाजवा. पण ते राजकारण कसं होतं? जसं आता भास्कररावाचं आहेत ना, मध्ये त्यांचं नाही पटलं, गेले होते राष्ट्रवादीत, परत त्यांना असं वाटलं की अरे नाही, मला परत घरी जायचंय, आले घरी. स्नेहलताई पण, माणिकराव कुठल्या याच्यात होते, संजय, तुम्ही आधी शिवसेनेत होतात. हे पक्षांतर हे समजू शकतो. काँग्रेसने कधी शिवसेनेतली माणसं घेतली, कधी शिवसेनेने काँग्रेसची माणसं घेतली, कधी पवारसाहेबांनी शिवसेना फोडली, छगन भुजबळ तिकडे गेले, हे सगळं चाललं होतं. पण आजपर्यंतच्या इतिहासात ज्या पक्षाने तुम्हाला पंतप्रधान पदाची दिशा दाखवली आणि पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवलं, तो पक्ष तुम्ही संपवायला निघालात, तो पक्ष तुम्ही चोराच्या हातात द्यायला निघालात. हे राजकारण आजपर्यंत कधीही देशात झालेलं नव्हतं. हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. का मी पोटतिडकीने बोलू नको? जे मला विचारतात का हो की मध्ये असं एक बोललं जात होतं की आता नितीश कुमार नंतर उद्धव ठाकरे जाणार. कशासाठी जाणार? मला गेल्या 25-30 वर्षाचा अनुभव चांगला घेतलेला आहे मी यांचा. कधी एकदा यांच्याकडे म्हणजे पाठ वळल्यानंतर वार करायची संधी कधी सोडत नाही. आजपर्यंत कधी भाजपनी सोडली नव्हती. अगदी जुना इतिहास तुम्ही काढलात, ज्या वेळेला भुजबळांनी शिवसेना सोडली त्यावेळेला सुद्धा मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेला न विचारता संख्याबळ त्यांचं वाढलं म्हणून गोपीनाथ मुंडे हे सुधाकरराव नाईकांनी त्यांचं बोट धरून त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीवर बसवलं. इथपासून तो इतिहास सुरू होतो. मला आता त्या खोलामध्ये जायचं नाहीये कसं कसं त्यांनी काय काय केलं. अगदी जेव्हा संधी मिळते कधी, म्हणजे दत्ताजी साळवी तुम्हाला आठवत असतील, आठवतात ना, जशी भास्कररावांचा उल्लेख कोकणची तोफ, तशी ती पण एक मुलुख मैदानी तोफ होती. म्हणजे एकदा दत्ताजी बोलायला लागले का असे तोफगोळे सुटायचे. आणि त्यांची 2-3 वाक्य होती. काय होतं, काही वेळेला फार मार्मिक बोलायचे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एक होता शेजारी, तो पडला आजारी. मग तो शेजारी होता, तो विचार काय करतोय की हा मरतोय कधी आणि ह्याचं कपाट मी माझ्या घरात आणतोय कधी. ही अशी अवलाद यांची, भाजपवाल्यांची. जे पक्ष त्यांच्या सोबत राहिले त्यांनाच खतम करायचं. बरं, आज आणखीन एक गोष्ट मला कळली की जशी देशाचा एक तात्पुरता अर्थसंकल्प त्या सीतारामनबाईंनी सादर केला, तसंच आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प लोकप्रतिनिधी विना मेंढ्यांच्या अंडर असलेल्या आयुक्तांनी सादर केला. आणि एका गोष्टीचा मला आनंद आहे. काही गोष्टी अशा असतात की आपल्या हातामध्ये नसतात. जसं वांद्रे ते वरळी हा जो सी लिंक आहे त्याचं भूमिपूजन मनोहर जोशी, मला वाटतं मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राटांच्या हस्ते पार पडलं होतं भूमिपूजन. दुर्दैवाने नंतर सरकार गेलं, तो पूर्ण झाला पूल. आणि त्याचं उद्घाटन माझ्या आठवणीप्रमाणे शरद पवार होते, सोनियाबाई होते आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. त्याचा पुढचा टप्पा जो आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह, त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं. आणि आता उद्घाटनाला पंतप्रधान येत आहेत. म्हटलं एक गोष्ट बरी झाली या निमित्ताने, पंतप्रधानांना आता हे कळेल किंवा जनतेला हे कळेल की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो, त्याला साक्षीदार पंतप्रधान आहेत. जे मी बोलतो ते मी करतो. जे स्वप्न मी पाहिलं, मुंबईसाठी पाहिलं आणि मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून तो सी लिंक आणि पुढचा जो कोस्टल रोड होतोय तो पूर्ण करतोय.
एकही पैसा त्याच्यावरती आम्ही टोल आकारणार नाही. आता हे काय करतायत मला कल्पना नाही, कारण हे टोल भैरव आहेत. सगळीकडे टोलचे नाके यांच्या मित्रांच्या खिशामध्ये, सगळे टोल भैरवच आहेत हे लोक. पण पंतप्रधानांना मला सांगायचंय की जसं तुम्ही त्या उद्घाटनाला जाताय, एक गोष्ट बघा की खरोखर हा मार्ग पूर्ण झालाय की जसं राम मंदिराचं लोकार्पण तुम्ही घाई गडबडीत निवडणुकीत श्रेय घेण्यासाठी केलं, तसं माझ्या ह्या स्वप्नाचं उद्घाटन तुम्ही एक अर्धवट म्हणजे 2 लेनचं उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार आहात का हे तुम्ही बघा. आणि जसं तुम्ही त्या सेतूचं उद्घाटन करायला येणार आहात, तसं माननीय पंतप्रधानजी माझ्या मुंबई गोवा रस्त्यावरती पण कधीतरी एक चक्कर मारा. कारण मुंबईचा कोस्टल रोड कोरोना असताना सुद्धा दिवस रात्र न थांबता मुंबई महापालिकेने पूर्ण करून दाखवला, म्हणून तुम्ही उद्घाटनाचा नारळ फोडायला येत आहे. पण केंद्र सरकार जो मुंबई गोवा रस्ता करतो आहे, मला वाटतं गडकरी बोलले होते की ह्या रस्त्यावरती 200 वर्ष खड्डेच पडणार नाहीत. बरोबर आहे, कारण 200 वर्ष हा रस्ताच होणार नाहीये. खड्डा पडणार कसा? रस्ता झाला तर खड्डा पडेल, पण रस्ता नाही झाला तर खड्डा पडणार कसा? म्हणून पंतप्रधानजी तुम्ही गडकरी साहेबांना विचार की अरे हा 200 वर्षात तरी पूर्ण होणार आहे की नाही? कधीतरी तुमचं, कारण आता मुदत संपत आली, या मुदतीमध्ये तुम्ही जर का मुंबई गोवा रस्त्याचं लोकार्पण केलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता की बोले तशा चाले असा पंतप्रधान आम्हाला मिळाला. पण आम्ही करतो त्या रस्त्यावरनं चाले असा आमचा पंतप्रधान आम्हाला मिळाला, त्याने आमचं काय दुर्भाग्य की सौभाग्य कल्पना नाही मला. आणि आणखीन एक गोष्ट करा, तुमच्या बाजूला जे 1 फूल 2 हात बसलेत, ज्यांचा या मुंबई कोस्टल रोडशी काडीचा दुरान्वयाने संबंध नाही, त्यांना विचारा. कारण त्या रस्त्यानेच तुम्ही जाताना गेल्या टर्ममध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा तिकडेच राजभवनच्या परिसरामध्ये मी पण गेलो होतो बरोबर. तुम्हीच शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. ते शिवस्मारक कधी होणार आहे हे ते 1 फूल 2 हापना विचारा. तुम्ही तिकडनं जाल तेव्हा अरे उधर तो मैं गया था ना, कुछ तो किया था मैंने, जलपूजन किसका किया था? अच्छा शिवस्मारक, वो कब होने वाला है? पूछो. या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही करतो आहोत त्याचं तुम्ही श्रेय जरूर घ्या, कारण तुम्ही माननीय पंतप्रधान आहात. आम्हाला काय वाईट नाही वाटत, जनतेच्या सेवेसाठी आम्ही करतोय म्हणून माझा जीव काही जळत नाहीये की अरे माझं स्वप्न, माझं भूमिपूजन मी केलेलं आहे आणि हे येऊन तिकडे उद्घाटन करतात. नाही, जनतेची सेवा तुमच्या हस्ते का होत नाही, होते, करा, जरूर करा. आणखीन आम्ही काय काय केलं, जसं तो शिवडी नावाशेवा मुख्यमंत्री असताना त्याचा पहिला गर्डर हा माझ्या हस्ते पडला होता म्हणजे ठेवला होता. तो सुद्धा अखंडपणाने काम करून तो पूर्ण केला. त्याचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं. पण हे आता पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रामध्ये यायला लागलेले आहेत, महाराष्ट्रात वारंवार येत आहेत. तुमच्या इकडे म्हणजे ह्या किनारपट्टीवरती निसर्ग चक्रीवादळ आलं होतं ना, तोक्ते सुद्धा नाही म्हटलं तरी फटका देऊन गेला आपल्या किनारपट्टीला. पंतप्रधान कधी आले होते? भेटले, दिसले? काय नुकसान किती झालं? कोणाच्या घरात जाऊन विचारलं? कोणाच्या घरात जाऊन ते चहा प्यायला की अरे दादा तुझं किती नुकसान झालं? तुझा म्हणजे मी स्वतः बघितले, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले होते, घराच्या घरं त्या वृक्षाखाली दबली गेली होती. खूप नुकसान झालं, फळबागांचं नुकसान झालं. त्याच्यानंतर अवकाळी, म्हणजे मी आज इकडे तुमच्याशी बोलतोय रायगड जिल्ह्यात, पण अख्खा महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, आत्ताच दुष्काळाच्या झळा लागलेल्या आहेत. त्यांना तुम्ही घोटभर पाणी देणार आहात की नाही? का नुसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार? आम्ही काय म्हणतो, बघा आले पंतप्रधान. एक अभिमानाचा क्षण असतो, नक्कीच असतो, कारण देशाचे पंतप्रधान, आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत, ते काय आमचे दुश्मन नाही आहेत. पण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दुश्मन समजताय, अरे तुम्ही तिकडे सीमेवरती चीन घुसतोय, तो दुश्मन आहे का तुम्हाला साथ देणारी शिवसेना दुश्मन आहे? हे एकदा पहिलं ठरवा. ज्या एका मानसिकतेने पिसाळून तुम्ही आमच्या लोकांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स घुसवल्या, माझ्या रवींद्र वायकरच्या घरी, अनिल परीपच्या घरी, किशोरी पेडणेकर, तो सूरज चव्हाण असेल, साध्या शिवसैनिकांच्या वरती पोलीस केसेस टाकताय. जा ना, एवढी हिंमत त्या चीनला दाखवा ना. चीनला दाखवा, घुसलाय. काल पण तो घुसला होता लडाखमध्ये, तिथल्या मेंढपाळाने हाकलला, पण मोदीजींनी नाही हाकलला. एक शब्द कोणी तिकडे बोलायला तयार नाहीये, कोणी बोलायला तयार नाही. एवढ्या वेळा महाराष्ट्रामध्ये तुम्ही येताय, मतांसाठी येताय, होय मतांसाठी येताय. मग मणिपूरमध्ये का जात नाही आहेत? काल जे सीतारामनबाई बोलल्या की आता तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब या 4च जाती आहेत. मग 4च जाती मानताय, तर मग राज्यभर तुम्ही जात न्याय सर्वेक्षण काय करताय?
मग कसं तुम्ही आरक्षण देणार आहात? तुम्ही तर ठरवलं 4च जातींवरती आम्ही काम करणार, पण महिलांसाठी तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला 10 वर्ष कळलंच नाही की या देशामध्ये महिला आहेत, स्वतः महिला असून. आणि मणिपूरमध्ये जे घडलं ते तिकडे अमित शहा जाऊन आले होते. अमित शहा जाऊन आल्यानंतर अमित शहाने नाही सांगितलं, तो व्हिडिओ दुर्दैवाने बाहेर आला आणि ती दुर्दैवी घटना घडली. ती बोलायला सुद्धा लाज वाटते, शरम वाटते की माझ्या या स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये, ज्या देशाला आम्ही आमची माता मानतो, त्या भारत मातेमध्ये या माता भगिनींची अशी विटंबना होते, तरी सुद्धा मोदी जात नाहीत तिकडे. कारण तिकडे 2च जागा आहेत, आले काय गेले काय. आणि कोणी आले तर बघू ना, ईडी पाठवून आणि घेऊन टाकू 2, फरक काय पडतोय? 2च आहेत ना. अरे छोड़ दो यार, वो बाद में ईडी को भेजेंगे, लेके आएंगे दोनों को. पण महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. म्हणून मोदी वारंवार येत आहेत. अगदी म्हणजे मेट्रोचं उद्घाटन, कोस्टल रोडचं उद्घाटन, आणखीन म्हणजे आता जास्त मी काय त्यांच्यावर टीका नाही करत आणि मी त्यांच्यावर टीका करायला इकडे आलो सुद्धा नाहीये. मी अजूनही मोदींना काही दुश्मन नाही मानत, पण मोदी मला दुश्मन मानत असतील तर मी तुमच्याकडे न्याय मागणार नाही तर कोणाकडे मागणार? कोणाकडे मागणार? आणि काय गुन्हा काय माझा? 2014 साली जेव्हा पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचं नाव भाजपच्या कार्यकारिणीने जाहीर केलं, त्यावेळेला भाजपच्या पलीकडे म्हणजे भाजपच्या शिवाय मोदींना पाठिंबा जाहीर करणारा शिवसेना हा पहिला पक्ष होता. राजनाथ सिंह माझ्याशी बोलले होते, उद्धव जी कल हम ऐसे करने जा रहे हैं, हमारे पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग है और उसमें शायद, मतलब शायद नहीं, आप करो, मेरा समर्थन है आपको. मग त्याच वेळेला मी तुमच्याशी पंगा घेतला असता. पण 2014 साली तुम्हाला तिकडे लोकसभेला मी चाललो. मग त्याच्यानंतर असं नेमकं काय झालं की तुम्ही 2014लाच ऑक्टोबरमध्ये शिवसेना सोबत होती जी 25-30 वर्ष, तिच्याबरोबरची युती तुम्ही तोडून टाकली. काय उत्तर आहे तुमच्याकडे? आज भले हे गद्दार सांगतात की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, मग तेव्हा आम्ही काय सोडलं होतं? बरं, बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय तुम्हाला धोतर वाटलं? कधी घातलं आणि कधी सोडलं? की काळी टोपी घातली आणि धोतर नेसलं, पाहिजे तर नेसलं, पाहिजे नको तेव्हा सोडलं? हे असे नाही आहे आमच्याकडे. आमच्याकडे काळ्या टोप्या नाहीत, कारण आमची मनं काळी नाहीत. आमच्याकडे भगवी मनं आणि भगव्या टोप्या आहेत. आमच्याकडे काळ्या टोपीची माणसं नाही आहेत. पण तुमच्या मनात येईल ते तुमचे शत्रू, तुमच्या मनात येईल ते तुमचे मित्र. संघ मुक्त भारत, संघ म्हणजे RSS नको, RSS मुक्त भारत बोलणारा नितीश कुमार हे काय कडवट हिंदुत्ववादी आहेत? आज तुम्ही आम्हाला विचारताय, होय आलेत माझ्यासोबत मुसलमान सुद्धा आलेले आहेत, कारण त्यांना आमचं हिंदुत्व पटलेलं आहे. जो कोणी देशभक्त आहे तो जातपात धर्माने कोणी असला तरी सोबत आहे. आम्हाला देश वाचवायचा, देशाची लोकशाही वाचवायची आहे. मग अशा सभेमध्ये मला काही मुस्लिम बांधवांनी कुराण दिलं, लगेच चॅनलवरती दाखवलं असेल. हो, दिलं ना मला मराठीमध्ये कुराण. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कुराणाची काय इज्जत ठेवली होती तो सुद्धा दाखला इतिहासामध्ये आहे. बरं, मुस्लिम बांधव आणि माता भगिनी आलेले आहेत सोबत. काल कोणीतरी बोललं, हे म्हणे मी काल बिल्किश बानूबद्दल बोललो, कारण महिलांवरती काम करणार. मग मी सांगितलं की मणिपूर, सीतारामबाई तुम्ही जरा मणिपूरमध्ये जाऊन त्या ज्या भगिनींची विटंबना झाले त्यांच्यासाठी काहीतरी करा ना. बिल्किश बानूचे जे अत्याचारी गुंड त्यांना तुम्ही सोडले आणि कोर्टाच्या आदेशाने पुन्हा तुरुंगात टाकलं. जा ना, त्यांच्याबद्दल काहीतरी करा ना. एक कोणतरी चमचा बोलला, हे बिल्किश बानूचा झेंडा घेऊन चाललंय. अच्छा, म्हणजे जर मुसलमान आमच्या सोबत आले तर आम्ही हिंदुत्व सोडलं. कुराण कोणी मला दिलं म्हणून तुम्ही उद्या बोलायला हिंदुत्व सोडलं. अरे, माझ्या देशावरती प्रेम करणाऱ्या मुसलमानांनी मला कुराण दिलंय. अजूनही मी नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक पाकिस्तानात जाऊन कापून खाल्लेला नाही. पाकिस्तानात जाऊन ज्यांनी आपल्या देशाची फाळणी केली त्या जिनाच्या थडग्यावर मी डोकं टेकलेलं नाही, टेकणार नाही. पण हे तुमचे नेते तुम्हाला चालतात तरी आम्ही विचारायचं नाही की तुम्ही हिंदुत्व सोडलं का. आणि आम्ही नुकते आमच्याबरोबर मुसलमान आले तर तुम्ही सांगणार तुम्ही हिंदुत्व सोडलं. हे तुमचं थोतांड जे आहे हिंदुत्वाचा, त्याचा बुरखा फाडायला मी आलेलो आहे. हे आमचं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. आमच्या हिंदुत्वामध्ये ठीक आहे, तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधलं, आम्हाला सुद्धा अभिमान आहे, कारण शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जबाबदारी घेतली होती. तुम्ही कसली नामर्दाची अवलात. एकेकांचे पुरावे आहेत, दाखले आहेत, अजूनही इंटरव्ह्यू आहेत. बहुत बुरा हो गया, बहुत अफसोस हो गया, ऐसा नहीं होना चाहिए था. मग त्याच्यात आडवाणीजींचा एक हे आहे,
की जे तिकडे चढले होते ते मराठी बोलत होते. मी प्रमोदला पाठवलं, मी उमा भारतीनं म्हणजे त्यांनी सांगितलं उमाला पाठवलं, त्यांनी सांगितलं मराठी बोलतात. मग प्रमोदला पाठवलं म्हणजे प्रमोद महाजन ते बोलले ते ऐकत नाही आहेत. मग प्रमोद महाजनांचं न ऐकणारे मराठी माणसं भाजपची असतील? स्वच्छ आहे. पण तुम्हाला अफसोस, मग तुम्ही पेटवलत का लोकांना? जे शिवसेना प्रमुख चिडले होते ते एवढ्याचसाठी, आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की तुम्ही तिकडे काय करताय. कार सेवा करायची, कार सेवा करायची म्हणजे तिकडे जाऊन काय गाड्या धुणार होतात? काय करताय? नाही, कार सेवा बोला आहे ना, तो गाडी धो रहे हम लोग. आता तुम्ही सगळ्यांना पेटवलं, लोक पेटली गेले आणि पाडल्यानंतर तुम्ही पलटा कसे? जबाबदारी घ्या. कारण जे कोणी आले होते त्यांना सुद्धा घरदार होतीच, कुटुंब होतीच. त्यांनाही माहिती होतं की गोळी घातली तर आपला जीव जाईल, अपंग होऊ शकतो, काही होऊ शकतं. पण तरी सुद्धा तुम्ही भडकवलात, भडकली लोक गेले तिकडे आणि तुम्ही जे सांगितलं तर केलं. केल्यानंतर पाय लावून पलटा आणि नेतृत्व करता. हे हिंदुत्व आमचं नाही. आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आला अंगावर तर घेतला शिंगावर. म्हणून मी मगाच्या सभेत सुद्धा त्या औरंगजेबाचं उदाहरण दिलं. कोणता औरंगजेब तुम्हाला माहिती आहे ना? जो काश्मीरमध्ये शहीद झाला, गनमॅन होता. तो गनमॅन आपल्या भारताकडनं अतिरेक्यांशी लढत होता आणि सुट्टी घेऊन घरी जात असताना अतिरेक्यांनी त्याचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर काही दिवसांनी अत्यंत वाईट अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. अतिरेक्यांनी त्याला पळवला, त्याचे हालहाल केले आणि त्याचा खून करून टाकला. अतिरेक्याने हा नाही विचार केला, त्याला नाव नसेल विचारलं, त्याला माहिती नसेल की हा मुस्लिम आहे. अतिरेकी पाकिस्तानचे, त्यांच्याबरोबर लढणारा माझा भारत मातेचा पुत्र हा औरंगजेब असेल धर्माने मुसलमान, पण अतिरेकी धर्म नाही बघत. अतिरेकी म्हणतात की हा हिंदुस्थानकडनं लढतोय, हा मुस्लिम असला तरी हा आपला शत्रू, याला मारलाच पाहिजे. आणि त्याला सुद्धा माहिती आहे की समोरचे जे अतिरेकी आहेत ते मुस्लिम आहेत, पण पाकिस्तानचे आहेत, वतन के खिलाफ. तो लढला, ज्यांच्याबरोबर तो वतन के खिलाफ होते लढत, त्यांच्यावर तो लढला आणि शहीद झाला. तो औरंगजेब आम्ही आमचा मानतो, भाजपवाल्याने विचारतो तो तुम्ही तुमचा मानता की नाही मला सांगा, मग हिंदुत्वाचं काय असेल ते एकदा ते होऊन जाऊ द्या. त्याच्याकडे लष्कर प्रमुख पण जाऊन आले आणि त्याचा भाऊ पण मला वाटतं लष्करामध्ये आता गेलेला आहे. तो औरंगजेब तुम्ही मुसलमान असला होता म्हणून तो काय परका समजायचा? देशासाठी गेला ना तो. मग जसा औरंगजेब हा देशासाठी लढताना त्याची हत्या केली, मुस्लिम होता तरी तो आमचा होता हे आम्ही ठणकावून सांगतो, तसाच तो दुसरा देशद्रोही पकडलाय ज्याने आपली गुपितं पाकिस्तानला दिली. तो कुरुलकर हा आमचा नाही, त्याला पहिला टांगा. त्याचा जर का गुन्हा सिद्ध झाला असेल तर तो धर्माने कोणी असेल पण देशद्रोही आहे, त्याला फासावर टांगा. हे आमचं हिंदुत्व आहे. टाका. आता तर आपण याचं नाव सुद्धा विसरून गेलो. कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. सुषमा स्वराज होत्या तेव्हा त्या बोलत होत्या की आम्ही त्याला सोडू, आम्ही सोडू. आता सुषमा स्वराज जाऊन कितीतरी वर्ष झाली, अजूनही त्याचा काही पत्ता नाही. तो तिकडे जिवंत आहे का गेला आहे काही माहिती नाही. पण कुलभूषण जाधवचं माहिती नाही आहे. कुरुलकर तिकडे देशाची सगळी गुपितं त्यांनी पाकिस्तानला दिली, त्याच्याबद्दल भाजपची काही भूमिका माहिती नाही आहे. तुमची काहीतरी भूमिका सांगा ना. आमच्या हिंदुत्वाची आम्ही व्याख्या सांगितली आणि ती हिंदूंच्या व्यतिरिक्त मुसलमानांना पटली, ख्रिश्चनांना पटते, जैन आहेत, गुजराती आहेत, ते सुद्धा गुजराती सुद्धा हिंदूच आहेत, उत्तर भारतीय आहेत. त्यांना सगळ्यांना पटते म्हणून ते सगळे एकत्र येत आहेत, आमच्या सोबत येत आहेत. आता आमची भूमिका त्यांना पटते, त्याच्यात आमचा काय दोष आहे? परंतु तुम्ही आज जे उद्धव ठाकरेला संपवायला निघालेत, तुम्ही ठेवलत काय उद्धव ठाकरेकडे? पक्ष चोरलात. माझे वडील चोरताय. अरे तुम्हाला तुमच्या वडिलांचा काही अभिमान नाही? तुम्ही जन्माला आले कसे? जन्माला आलात कसे तुम्ही? आई वडिलांना कलंक आहात तुम्ही. कलंक शब्द मी हल्ली वारंवार वापरतोय. कारण ज्याला स्वतःच्या आई वडिलांना विसरतो, ज्याला स्वतःच्या आई वडिलांचा अभिमान नाही, ज्याला दुसऱ्याचे वडील चोरावे लागतात, तो कसला रे गद्दार, कसला नामर्द, आणि तो काय नेतृत्व करणार आणि कसलं हिंदुत्व त्यांनी पुढे नेणार? तो स्वतःचा नाही विचार, चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला असा त्यांचा प्रकार आहे. सगळा चोरीचा मामला आहे आणि चोर बाजार तर भाजपने मांडलेला आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे मी नेहमी सांगतो की बाळासाहेब आपले शिवसेना प्रमुख त्यांना कमळाबाई बोलायच्या. मी कमळाबाई मुद्दामून का बोललो? कारण त्यांना कळलं पाहिजे की मी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत.
कमळाबाई हा माझा घराणेशाहीतला शब्द आहे, तो मी तुम्हाला बोलतोय. कमळाबाई, कमळाबाई हा घराणेशाहीचा शब्द आहे, बाळासाहेबांनी दिलेला शब्द आहे. बोला काय बोलताय. नाही असं नका हो बोलू एकदमच. आता कमळाबाई बोलायचं की नाही बोलायचं, बाळासाहेबांचा शब्द आहे. बाळासाहेबांचे विचार सोडायचे नाहीत आपण कधीच सोडणार नाही मी. म्हणून कमळाबाईला कमळाबाईच बोललं पाहिजे. पण आता तर त्याच्या पुढे गेलेत, कारण हे आजपर्यंत कधी देशाला तसं नेता कोण आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते कोण दिलेत. जसं हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर एकच नाव येतं, सुभाष बाबू यांचे, बाळासाहेब यांचे, बाबासाहेब यांचे, सरदार पटेल यांचे. आणि मग मध्ये मध्ये कोणतरी बोलतं की जर का नेहरूंच्या ऐवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर काय झालं असतं, काय झालं असतं. खरंच सरदार पटेल व्हायला पाहिजे होते, कारण सरदार पटेलांनीच RSS वरती बंदी घातली होती. बोला, सरदार पटेल चालले असते तुम्हाला, आम्हाला चालले असते. आम्ही तर त्यांचा लोहपुरुष म्हणून आजही आदर करतो. तुम्ही त्यांचा मोठा पुतळा बांधला. सरदार पटेल आज नाही आहेत म्हणून तुम्हाला ते हवेसे वाटतात, पण होते तेव्हा त्यांनी तुमच्यावरती बंदी घातली होती. ते सरदार पटेल तुम्हाला पटले असते का? या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि मला खरंच काय कळ, म्हणजे आज हा कागद मी असा ठेवला आहे. आता काय झालंय, 2 दिवस मुद्दे तेच मी बोलतोय, कारण तुम्हाला ते पटले पाहिजेत. पंतप्रधान हल्ली सांगतात की अमुक अमुक होगा, ये मेरी गॅरंटी है, मोदी गॅरंटी आहे. मग त्यांची गॅरंटी काय की भ्रष्टाचार करा, भाजपात या, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हाल, हे मोदी गॅरंटी आहे. पण आला नाहीत तर मग तुमच्याकडे ईडी येईल, CBI येईल. हजारो कोटींचा घोटाळा केला. त्या NCP वरती त्यांनी आरोप केले. 70,000 कोटीचा घोटाळा NCPने किया. ज्यांनी केला त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री बनवला. ही मोदी गॅरंटी. ज्या प्रफुल्ल पटेलवरती ईडीने कारवाई केली, त्यांची मालमत्ता त्यांनी जप्त केली, त्याच्यात त्या ईडीने ऑफिस टाकलं. इक्बाल मिरची जो दाऊदचा हस्तक होता त्याच्याकडून प्रफुल्ल पटेलनी ती खरेदी केली. त्यांच्यात काहीतरी ते देणं घेणं झालं. प्रफुल्ल पटेल तुरुंगात जाणार, ते भाजपसोबत गेले. कुछ नहीं होगा, ये मेरी गॅरंटी है. कारण गोंदियाला त्यांचा आणि पंतप्रधानांचा बरोबर फोटो आला. अरे कुछ नहीं यार, आ जाओ, मेरी गारंटी. कौन है ईडी वाले? अच्छा, कल जाके आपके घर में झाडू लगाएंगे वो. म्हणजे एक तर दिव्य प्राणी आपल्यातच होते. त्यांनी इंटरव्ह्यू दिला, त्याची क्लिप माझ्या फोनमध्ये आहे की जे जवान CRPFचे धाड घालताना त्यांच्या घरात घुसले होते, ते जवान आता माझ्या रक्षणासाठी माझ्या घराबाहेर उभे आहेत. ये मोदी गॅरंटी आहे. आणि आणखीन एक बातमी आहे, हे आता दिसणार नाही कारण तुम्हाला मोठं करून दिसणार नाही, पण भरूचमध्ये पंतप्रधान मोदी आणि योगी यांचे पुतळे गार्ड म्हणून एका अनधिकृत बांधकामाच्या समोर लावलेले आहेत की डिमॉलिशन होऊ नये. मोदी आणि योगींना बाहेरच उभं केले पुतळे करून. ये मोदी गॅरंटी आहे. कसं येणार आणि कोण यांचं अनधिकृत तोडणार? हा सगळा कारभार चाललेला आहे. ह्याला तुम्ही हिंदुत्व म्हणायचं आणि आम्ही हिंदुत्व म्हणून माना डोलवायच्या आणि आम्ही तुमच्या पालख्या व्हायच्या. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. आमचं हिंदुत्व हे देशासाठी आहे, देशाच्या भल्यासाठी आहे. तुमच्या खुर्चीसाठी शिवसेनेला बाळासाहेबांनी जन्म नव्हता दिला. तो मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या न्याय हक्कासाठी आणि या देशासाठी त्यांनी जन्म दिला होता. जे काही जण म्हणतात ना की हे काँग्रेस सोबत गेले, होय गेलो ना. कारण काँग्रेसने मी तुम्हाला सांगितलं तसं पक्ष फोडला असेल, आम्ही विरोध केला, पण कधी एकमेकावरती सूड नाही काढला, कधी सूड नाही काढला. उलट मला आठवतंय ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, मी स्वतः साक्ष आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. घरी मातोश्रीवरती अनेकदा चर्चेला यायचे. प्रमोद महाजन यायचे, कधी कधी नितीन गडकरी यायचे, पण मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे तर बऱ्याचदा यायचे. आणि माझ्यासमोर घडलेली गोष्ट आहे की नवीन सरकार नवीन आलं होतं, मुख्यमंत्री बसले होते, उपमुख्यमंत्री बसले होते आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं, पंत आणि गोपीनाथ लक्षात घ्या, आज तुम्ही पंत मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस. तू ते बोलायचे, मी नाही. मी गोपीनाथजीच बोलायचो, पण ते साहेबांचे शब्द म्हणून मी तू शब्द वापरला. पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहे. सरकार आपलं आहे. आपल्या विरोधामध्ये आंदोलनं होतील, काँग्रेसची लोक आपल्या विरुद्ध आंदोलनं करतील, पण एक लक्षात घ्या, त्यांच्या त्या तरुणांवरती आणि मुलींवरती लाठ्या चालवायच्या नाहीत. भले काँग्रेसचे जरी असले तरी ती माझ्या महाराष्ट्राची मुलं मुली आहेत, त्यांना तुम्ही हात लावायचा नाही.
याला म्हणतात एक दिलदारी, याला म्हणतात एक लोकशाही, आणि ह्याला म्हणतात नेतृत्व. आता तुम्ही पंतप्रधान होईपर्यंत जी शिवसेना तुमच्या सोबत होती, ज्या दंगली मुंबईमध्ये घडल्या तेव्हा हिंदूंना वाचवणारी शिवसैनिक हे तुम्हाला आता भ्रष्ट वाटायला लागले. ज्यांची मदत घेऊन तुम्ही शिड्या चढलात त्यांना तुम्ही संपवायला निघालात. काय गुन्हा काय आमचा? आणि तुम्ही जे काय म्हणताय, तुम्ही जे काय सगळं खतम करत चाललेलं आहे, जे नड्डा बोलले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील, नड्डाजी तेवढा देश हलक्यामध्ये घेऊ नका, हा इंग्रजांना घालवणारा देश आहे. आणि इंग्रज सुद्धा 150 वर्ष राज्य करत होते, तेव्हा कोर्ट बीट काय होतं, आताची आपण कोर्टावरती विश्वास ठेवायचे की नाही ठेवायचा याच्यावरती चर्चा होते. प्रशासकीय यंत्रणा तर विश्वासार्थ त्याची कधीच गेलेली आहे. ईडी CBI वगैरे तर घरगडीत झालेले आहेत. पोलिसांकडनं थोडीफार अपेक्षा आहे, कारण पोलिसांनो तुमचे सुद्धा माता भगिनी बांधव सगळे ह्याच समाजात राहत आहेत. जी महागाई यांना भोवते तीच तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना भोवते. आणि उद्या जर काय पुन्हा डोक्यावर बसले तर हा हुकुमशाहीचा वरवंटा आमच्याबरोबर तुमच्याही डोक्यावरती चालणार आहे. म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या, आज आपण जागे राहिलो नाहीत तर उद्या असे झोपू की पुन्हा आपले डोळेच उघडणार नाहीत. या गोष्टी ज्या मला दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने यांचं कामकाज चाललेलं आहे, तिकडे नितीश कुमारला फोडला का हो? एक तर आधी नितीश आणि लालूंचा जे चाललेला संसार होता तो तुम्ही मोडलात, त्याच्यानंतर नितीश तुमच्याबरोबर आले, पुन्हा नितीशला तुम्ही घेतलात. मग आमच्याबद्दल जे तुम्ही सांगतात की जनतेचा कौल शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी मानला नाही, मग तिकडे तुम्ही तुमचा कोणता कौल मानलात? आणि काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं हे मगाशी तुम्हाला सांगत होतो. अरे 25-30 वर्ष तुमच्यासोबत राहून आमची भाजपा नाही झाली तर शिवसेनेची काँग्रेस कशी होईल? झाली आमची भाजपा. भले आपले तर विचार एक होते, भगवा फडकवायचा, आणि भगवा फडकवण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. संपूर्ण सगळे गेल्या वेळेला सुद्धा आपल्या युतीचे उमेदवार गीतेसाहेब होते. कोणासाठी उभे होते? गीतेसाहेब निवडून आले तर पंतप्रधान तुम्हीच होणार होतात. एवढं सगळ्या लोकांनी परिश्रम घेतल्यानंतर आज तुम्ही तिकडे बसल्यावर तीच शिवसेना तुम्हाला नकोशी झाली. ही जी वृत्ती आहे ना की मी आणि फक्त मीच, त्या वृत्तीविरुद्ध आपण लढतो आहोत. मी मोदींविरुद्ध व्यक्तीविरुद्ध लढत नाहीये. व्यक्ती येते आणि जाते, पण ही वृत्ती फार घातक असते. आणि मला भीती वाटते ती हीच वाटते की भाजपचा तर पराभव या निवडणुकीत होणारच, नक्कीच होणार. पण भाजपनी जो एक पायंडा पडलेला आहे पक्ष फोडायचा, काल चंदीगडमध्ये त्यांनी जे केलं, दिवसा ढवळ्या लोकशाहीचा मुर्दा पाडला त्यांनी, दिवसा ढवळ्या. म्हणजे काँग्रेस आणि आपची मतं होती ती 20, त्यांचा महापौर निवडून येणार ही अनौपचारिकता होती, नुसती औपचारिकता होती म्हणा पाहिजे तर. पण त्यांनी जो निवडणूक अधिकारी बसवला आपल्या लबाडासारखा, तो तिकडेच तसा लबाड निघाला. असं म्हणतात ती फिल्म आहे की त्याच लबाडाने तिकडे, म्हणजे तिथल्या लबाडाने मतपत्रिकेवरती खुणा केल्या आणि 8 मतं बाद करून भाजपचा उमेदवार विजयी करून टाकला त्यांनी. इकडे तुम्ही शिवसेना, ही माझी शिवसेना हो, माझी शिवसेना, माझी वडिलोपार्जित संपत्ती ही माझ्या समोर बसलेली आहे. शिवसेना हे नाव तुम्ही दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. ना हा तुमचा लवादाचा अधिकार आहे, ना निवडणूक आयोगाचा अधिकार आम्ही मानत नाही. शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी दिलेलं आहे. ते चोराला देण्याचा अधिकार लबाडाला नाही. मग तो निवडणूक आयोग सुद्धा लबाड आहे आणि इथला लबाड तर लबाड आहेच. उद्या आम्ही जर का निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून टाकलं, आजपासून तुझं नाव धोंडू, बोलू आम्ही ए धोंड्या का? नाही, तुझ्याकडे जन्माचा दाखला नाही, हे नाही चालणार. तुम्ही आमचं चिन्ह इकडे तिकडे कदाचित करू शकत असाल, तो तुमचा अधिकार असेल, पण आमचं नाव तुम्ही याला उचलून त्याला देऊ शकत नाही, अजिबात देत नाही. आणि आम्ही ते मानत नाही, अजिबात मानत नाही. ही लोकशाही नाही. आम्ही पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवतोय की नाही त्याचे पुरावे तुम्हाला दिले, फिल्म दाखवली, तुम्ही ऐकत नाही म्हणून आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहोत. तुम्ही ते सगळ्यांनी बघितलं असाल. मग एवढं करून सुद्धा अत्यंत उद्धटपणाने तुम्ही आमची शिवसेना ही चोराच्या हातात देता. म्हणून मी प्रत्येक सभेत आव्हान देतो, याही सभेत देतो, लवाडानी आणि निवडणूक आयुक्तांनी या गर्दीत या. मी येतो तुमच्याबरोबर, मध्ये येऊन उभा राहतो, पोलीस बाजूला ठेवा
आणि सांगा शिवसेना कोणाची. लोक ज्याला तुडवतील त्याची शिवसेना नाही, लोक ज्याला डोक्यावर घेतील त्याची शिवसेना मला मान्य आहे. मला मान्य आहे. जनतेवरची जनतेच्या न्यायालयात आम्ही येतोय. जन की बात, मन की बात नाही, ही तुमची मन की बात. तुमचं मन काळं आहे म्हणून मन की बात सुद्धा काळी आहे. मी ऐकतो ती जन की बात, ती माझी शिवशाही आहे, ती माझी लोकशाही आहे. आणि ही लढाई मी म्हणून सांगतोय की नुसतं नवगणे आहेत, इकडे स्नेहलताई आहे, तिकडे गीते आहेत, पलीकडे भास्करराव असणार, आणखीन कोण असणार, ही त्यांची व्यक्तिगत लढाई नाही आहे. मी सकाळच्या सभेत जे सांगितलं की नाशिकचा तो एक शेतकरी आहे, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आला, कारण व्हिडिओ हल्ली प्रतिक्रिया येत आहेत. काल अमरावतीच्या शेतकऱ्याची एक हे सांगितली घटना, आज नाशिकच्या शेतकऱ्याची सांगतोय. मध्ये सगळे जे काय अवकाळी येते, मग यांच्या धोरणामुळे जे काय कांद्याचे भाव चढ उतार करतात. आता लसणाचा भाव किती आहे तो विचारा. लसूण नाही, 400 भाजपचा नाही, मी लसणाचा विचारला. आता भाजप नाही होणार, पण लसूण 400 पार होणार. आता लसूण म्हणेल अबकी बार 400 पार, आणि यांना कांदा लावायला कारण हे बेशुद्ध पडणार आहेत. पण कांद्याचे भाव कधी चढतात कधी पडतात ह्यांच्या नालायक सगळ्या धोरणासाठी. त्यावेळेला सीतारामनबाई तुम्हाला शेतकरी दिसत नाही. मग तो एक शेतकरी त्यांनी काय केलं, मला वाटतं एक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची प्रेतयात्रा तो प्रांत कार्यालयावर घेऊन गेला. आणि पुढे तो जे बोलला, हे आम्हाला का करावं लागतंय, कारण रोज शेतकरी मरतोय, पण कोणी दखलच घेत नाहीये त्याची. कोणीच दखल घेत नाही. ज्यांनी दिल्लीमध्ये जाऊन जाब विचारायचा ते सगळेजण खोके गिळून गप्प बसलेत. मी तो मूग गिळून बोलला, म्हटलं मूग गिळून कोण गप्प बसतंय, इतर एक खोके गिळले त्यांनी अख्खे. तुम्ही देता ना 50 खोके एकदम ओके, ते सगळे खोके गिळल्यानंतर, दिल्लीतले खोके गिळल्यानंतर दिल्लीमध्ये जाऊन यांचा कंठ फुटेल, आवाज निघेल. आणि म्हणून तिकडे त्या लोकसभेमध्ये जसं मी सकाळी सांगितलं की चिंतामणराव देशमुख याच रायगडचा सुपुत्र नेहरूंना त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की मुंबईमध्ये केलेल्या गोळीबाराची चौकशी तुम्ही करत नाहीत, तुमच्याबद्दल माझ्या मुंबईबद्दल आकस आहे, मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, हा घ्या माझा राजीनामा. हे धाडस फक्त महाराष्ट्र करू शकतो आणि रायगड करू शकतो. बाकी येऱ्या गावाळ्याचं काम नाही. हे सगळे येरे गावाळे शेपूट हलवत आणि खुर्ची चाटत तिकडे गेलेले आहेत. या चाट्यांचं हे काम नाही आहे. आता तिकडे आपल्याला पाहिजे हक्काची माणसं, जी घाण होती, भेकड होते, ते भेकड निघून गेलेत. अजूनही कोणी भेकड असतील, भेकडातून निघून जा. तुम्हाला आमच्या शिवसेनेत स्थान नाही, तुम्हाला किंमत नाही. तुम्ही स्वतःहून केराच्या टोपलीत जाताय, आम्ही तुम्हाला वाचवू शकत नाही, वाचू इच्छित नाही. स्वतःहून जा केराच्या टोपलीत. आणि अशी ही लढाई, सगळी साधन संपत्ती त्यांच्या बाजूला आहे, माझ्या बाजूला. त्यांच्याकडे धनसंपत्ती आहे, माझ्याकडे जनसंपत्ती आहे. श्रीवर्धन पोटनिवडणुकीमधली घटना मला एक आठवते, कारण त्यावेळेला हे आत्ता सूक्ष्म आणि लघु आहेत ना कोण, अरे जिकडे जातो नुसतं बोलल्यावर हेच नाव येते त्यांचं. पण त्यांना बाळासाहेबांनी काढून टाकल्यानंतर एक एक पोटनिवडणूक जरा आपण हारत होतो. श्रीवर्धनची पहिली पोटनिवडणूक जी आपण जिंकली आणि ती अपयशाची मालिका श्रीवर्धननी खंडित केली होती. आणि त्यावेळेचं मला आठवतंय, पैसे गाडीमध्ये पैसे घेऊन, कारण आपण पैसे वाटून, एकतर पैसे नाहीत आणि मतं विकत घेऊन आम्हाला जिंकायचंच नाही आहे. देणार असाल तर मनापासून द्या, नसेल तर देऊ नका. पण त्याही वेळेला गाडीमध्ये पैसे भरून पैसे वाटपासाठी यांच्या गाड्या फिरत होत्या. पण माझ्या कोळी भगिनी आणि तिथले सगळ्या त्या महिला होत्या, ते कोयते घेऊन अशा त्यांच्या मागे लागल्या की त्यांना गाडीतनं उतरूनच दिलं नाही. नाही छटपणे, तुझ्या पैशाला लाचार होणारे आमची अवलाद नाही आहे. तो श्रीवर्धन आणि तो रायगड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला दिसला पाहिजे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. हा कदाचित योगायोग असेल. मला गीतेंचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं, निवडणुकीत पराभव झाला, ज्यांनी पराभव केला तो माझ्यासोबत, जे मित्रपक्ष आले त्यांच्या बरोबर ते माझ्यासोबत आले होते खासदार म्हणून. गीतेने खरं तेव्हाच जायला पाहिजे होतं की आता माझं काय होणार, कारण मी इथे आता ही खासदारकी याना गेली, मी कसा लढणार, मी जातो भाजपमध्ये, मी जातो मिंद्याकडे. नाही गेले, राहिले निष्ठेने. याला म्हणतात निष्ठा. मला वाटतं गीतेसाहेब पहिले तुम्ही साधे शाखा प्रमुख होतात. ही व्यक्ती मला माहिती आहे, सगळेच हे भास्करराव काय कोणी काय, तुम्ही सुद्धा. अनंत गीते पहिले मुंबईतले एक शाखा प्रमुख होते, मग नगरसेवक झाले, त्याच्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना खासदार केलं आणि तिथपासून आजपर्यंत निष्ठेने जय हो पराजय हो, एक भगवा झेंडा, त्याच्या पलीकडे दुसरा भगवा झेंडा नाही, दुसरा नाही, एकच छत्रपती शिवरायाचा एकच भगवा.
आणि हेच पावित्र्य तुम्हाला ठेवायचं, या भगव्याचं पावित्र्य तुम्हाला ठेवायचं. हे भाजप जे करतंय यांनी भगव्याला कलंक लावलाय. पुन्हा कलंक शब्द मी वापरतो. भगव्यामध्ये छेद करतायत, हिंदुत्वामध्ये भेद करतायत. यांना आता मातीमध्ये या रायगडच्या मातीत गाडून टाकून त्यांच्या उरावरती छत्रपतींचा भगवा आपल्याला लावायचा. हे पवित्र काम तुम्हाला करायचं. आणि म्हणून निवडणुकीच्या तयारीला आजपासून तुम्हाला लागावं लागेल. कारण ज्या वेळेला अर्थसंकल्पामध्ये महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी असं जाहीर केले तेव्हा 100% यांच्यासाठी थापा त्या जाहीरनाम्यात येणार. पण ज्या वेळेला ते थापा मारतील तेव्हा त्यांना विचारावं 14 साली अच्छे दिन आने वाले थे, कब आएंगे? खात्यामध्ये 15 लाख रुपये येणार होते, कधी येणार आहेत? 2 कोटी लोकांना रोजगार. इकडे मला सांगा, गेल्या 10 वर्षात केंद्राच्या योजनेमुळे किती लोकांना रोजगार मिळाला? का माझी या रायगडमधली, म्हसळ्यातली असतील, माणगावमधली असतील, श्रीवर्धनमधली असतील तरुण तरुणी घर सोडून, कुटुंब सोडून मुंबईत आणि इतरत्र का त्यांना जावं लागतंय? का तुम्ही उद्योग आणले नाहीत? अरे 10 वर्षात जे तुम्ही करू शकला नाहीत, आता देशाला मजबूत करणार. मग इतके दिवस काय गवत उपटत होतात? म्हणजे सत्ता आल्यानंतर तुम्हाला राम मंदिर बांधायला 10 वर्ष लागली. देश मजबूत करायला म्हणे 2047 साली देश मजबूत होणार. 2047 वाट बघा. मग तुम्ही मतं दिल्यानंतर विचाराल, अहो काय झालं नोकरीचं? अभी तो 2024 नाही गया है, 2047 बोललोय मी. 2047 पर्यंत आपण राहणार. हे तरी राहतील, हे तर याच वर्षी जातील आणि त्यांना घालवावंच लागेल. त्याच्यामुळे आता यांच्या थापा खूप झाल्या. अब बहुत हो गया. आता थापांची बरसात खूप झाली. अब की बार ये तडीपार. यांना तडीपार करून टाकायचं आणि ते काम हे तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगड जिल्ह्यातील एक प्रभावी नेतृत्व प्रभाकर दादा उभारे यांचे चिरंजीव राष्ट्रगीत घेतोय अगोदर. परेश दादा उभारे, डॉक्टर परेश दादा उभारे यांचा पक्षप्रवेश माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडत आहे. त्यांचे सहकारी वैभव हेमंत शेठ, बेबिन नायर, कृष्ण कुंभेर, सुनील गावडे, माणगाव तालुका संघटक सीताराम मिस्त्री यांच्या प्रयत्नातनं शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख मधुकर नाडकर या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसही मनोहर कदम, सदानंद उंडरे, किरण ढेपे, श्री संदीप दबडे, रेश्मा दबडे व अनिकेत कांबळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राष्ट्रगीतानं हा संवाद मेळावा संपन्न होणार आहे. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. खड्या आवाजात सगळ्यांनी एका सुरात खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचं आहे. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे
भारत माता की